नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसीचा फॉर्म भरण्यासाठी अर्थात कार्यकारी सहाय्यक आणि निरीक्षक या पदासाठी तुम्ही जर फॉर्म भरत असाल, त्यातली त्यात वुमन म्हणजे महिलांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्ही महिला आरक्षण घेणार आहात का, येस ऑर नो असा प्रश्न तुम्हाला जर विचारत असाल, तुम्ही येस केलं तर काय होणार आहे, नो केलं तर काय होणार आहे आणि कोणती डॉक्युमेंट याच्या समर्थनार्थ लागतात या संदर्भातली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला तिथे येस की नो करायचं हे पण समजेल. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. काही प्रश्न आहे, महिला आरक्षण म्हणजे नेमकं काय, हाही बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. महिला आरक्षण हवे की नको, महिला आरक्षणासाठी कोणते कागदपत्र लागतात आणि मला आरक्षण नाही केल्यास काय होणार आहे हे पण मी तुम्हाला सांगतो. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं बृहन्मुंबई अधिनियम कायदा 1888 सेपरेट बॅच आपली प्रतीक भट सरांची चालू झालेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 23 सप्टेंबरपासून चालू झाली आहे. 999 प्लस जीएसटी पण प्रथम येणाऱ्या 500 विद्यार्थ्यांना 50% डिस्काउंट म्हणजे 500-550 रुपयात ही बॅच तुम्हाला मिळते. आणि इग्नाइटची विद्यार्थ्यांनी बीएमसी कार्यकारी सहाय्यक बॅचला ऍडमिशन घेतलंय त्या विद्यार्थ्यांना 75% ऑफ मध्ये ही बॅच मिळणार आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला 250-300 रुपयापर्यंत ही बॅच अवेलेबल असणार. ही बॅच चालू झाली आहे, लाईव्ह स्वरूपात आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स अवेलेबल आहे, 10+ टेस्ट सिरीज आहे, एमसीक्यू प्रॅक्टिस आहे, अनलिमिटेड व्ह्यू आहे. लगेच जॉईन करा. जे माझी विद्यार्थ्यांना 100% सांगेल ह्या बॅचचा फायदा तुम्हाला होणारच आहे. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा. महिला आरक्षण म्हणजे काय, तर महिला आरक्षण शब्दाचा अर्थ होतो तुम्हाला ओपन मधनं मिळणारं, ओपन मधून वुमन साठीचं आरक्षण, त्याला म्हणणार आपण महिला आरक्षण. आता याला महिला आरक्षण म्हणतात. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, म्हणजे महिलांचं म्हणणं आहे की सर महिला आरक्षण फॉर एक्झाम्पल मी एखाद्या कॅटेगरीची आहे, मी एक्झाम्पल घेतलंय कॅटेगरीची ओबीसी आहे, ओबीसी मधून पण आरक्षण असतं बघा, वुमन रिझर्वेशन असतं, WR वुमन रिझर्वेशन असतं. हे म्हणजे हे आहे का, तर नाही. हे महिला आरक्षण म्हणजे हे ओपन साठीच आहे. ओबीसी साठी जे लागतं ना, ओबीसीचं तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट लागतं. ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट नंतर तुम्हाला ओबीसी साठी एनसीएल पण लागतं आणि याला डोमेसाईल पण लागतं. तर त्या विद्यार्थ्यांना म्हणजे त्या महिलांना ओबीसी मधलं वुमन रिझर्वेशन ऑलरेडी मिळतं. पण हे जर नसेल तर साहजिक आहे, तुमच्याकडे जर याच्यापैकी एकही डॉक्युमेंट जर नसेल तुमच्याकडे, तर तुमचा विचार डायरेक्टली कुठे येतो, ओपन वुमन आणि ओपन जनरल साठी केला जातो. येते लक्षात. म्हणजे तुम्हाला जर महिला आरक्षण घ्यायचं असेल तर त्याचा डायरेक्ट अर्थ आहे ओपन वुमन रिझर्वेशन. जर कॅटेगरीमधून आरक्षण घ्यायचं असेल तर त्याला वुमन रिझर्वेशन असं म्हणणार नाही आपण. कॅटेगरीमधून आरक्षण घ्यायचं असेल तर हे सगळे डॉक्युमेंट असेल तर आणि तरच तुम्हाला कॅटेगरीतलं वुमन प्लस जनरलचं आरक्षण मिळतं. हा जरा पहिला मुद्दा क्लिअर. दुसऱ्या मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला मी. दुसरा मुद्दा आहे तुमचा महिला आरक्षण हवे की नको. बघा, सगळ्याच महिलांना महिला आरक्षण हवं की नको ते येसच करायचं आहे, कारण महिला आरक्षणासाठी वेगळं काही डॉक्युमेंट लागत नाही. पूर्वी 33% महिला आरक्षणाचं सर्टिफिकेट लागत होतं. कधी, मे 2024च्या अगोदर. आत्ता मात्र ते लागत नाही. आय थिंक सो 23च्या अगोदर. तो जी आर आहे बघा, इथे जी आर पण मी घेतलाय. मे 2023च्या अगोदर लागत होता. पण आता ह्या महिलांना महिला आरक्षणासाठी वेगळं डॉक्युमेंट लागत नाही. हा मात्र मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे परत रिपीट करतो, इथे येसच करायचं आहे. येस केलं, तुम्हाला येस केलं तर कोणतं डॉक्युमेंट लागतं, महिला आरक्षण कोणतं डॉक्युमेंट लागतं, तर कोणतंही लागत नाही, काही लागत नाही. म्हणजे 33%चं आरक्षण लागतं का, तर नाही. एनसीएल लागतं का तुम्हाला, इथे नाही. कुणासाठी म्हणतो तुम्हाला महिला आरक्षण, कुणासाठी, ओपनचाच विचार करतो मी. हा मात्र तुम्ही जेव्हा कॅटेगरीमधून फॉर्म भरतात, तुम्हाला इथे येसच करायचं, लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरतात त्या कॅटेगरीचं आरक्षण घेण्यासाठी, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं कॅटेगरीचं आरक्षण कोणतं, मी फॉर एक्झाम्पल घेतलं इथे एनटीचं एखादी महिला, एनटीडीची एखादी वुमन आहे, ह्या वुमनला आरक्षण घ्यायचं असेल कॅटेगरीमधून वुमनचं, तर तिला लागतं काय, कास्ट सर्टिफिकेट लागतं, त्यानंतर एनसीएल लागतं आणि डोमेसाईल लागतं. तर आणि तरच तुम्हाला इथे महिला आरक्षण म्हणजे त्या कॅटेगरीतलं महिला आरक्षण मिळतं, महिलांचं सीट मिळतं, अदरवाईज मिळत नाही. बाकी ओपन मधनं घ्यायचं असेल तर तुम्हाला काहीच गरज नाही. पहिले एनसीएल लागत होतं, पण आता एनसीएल सुद्धा गरज नाही. 33% सर्टिफिकेट लागत होतं, त्याची आता गरज नाही. कोणतं डॉक्युमेंट लागतं, तर कोणतंच लागत नाही. मात्र परत रिपीट करतो मी, 2दा-3दा रिपीट केलं मी, कॅटेगरीमधून भरत असाल, कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला हे लागतं म्हणजे लागतं. याच्यापैकी एक जरी नसेल तर तुमचा विचार कॅटेगरीसाठी केला जात नाही, तुमचा विचार ओपन साठी केला जातो. महिला आरक्षण नाही केल्यास काय होणार, महिला आरक्षण जर नाही केलं तर तुमचा विचार ओपन वुमन साठी केला जाणार नाही. म्हणजे ओपनच्या महिलांच्या जागा तुम्हाला मिळणार नाही. लक्षात घ्या. आत्ताचे रिझल्ट जर बघितले या वर्षभरातले, तर काही विद्यार्थ्यांना खूप जास्त म्हणजे महिलांना, ओपन महिलांना म्हणजे काही महिलांना खूप मार्क असून सुद्धा 150-200 मार्क आहे 200 पैकी, पण त्यांचं वुमन रिझर्वेशन मधून सिलेक्शन झालेलं नाही. म्हणजे त्यांचं ओपनच्या महिलांना त्यांच्यापेक्षा कमी मार्क आहे, त्यांचं सिलेक्शन झालं, पण ह्या महिलेचं झालं नाही. याला कारण हे आहे
अजून एक गोष्ट तुम्हाला मी ऍड करून सांगतो, थोडं एक्स्ट्रा सांगतो, लक्षात घ्या. जर एखादी महिला फॉर्म भरते, फॉर एक्झाम्पल मी म्हटलं ओबीसीची महिला आहे, ओबीसी महिला जेव्हा फॉर्म भरते, फॉर्म भरताना तिच्याकडे कास्ट कॅटेगरी आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, एनसीएल पण आहे आणि तिच्याकडे डोमेसाईल पण आहे. तर याच्या विचार कुठे केला जातो? पहिला विचार केला जातो ओपन मधून वुमन रिझर्वेशन, दुसरा विचार केला जातो कॅटेगरी मधून वुमन रिझर्वेशन, तिसरा विचार केला जातो ओपन मधून जनरल रिझर्वेशन जनरलसाठी, आणि चौथा विचार केला जातो कॅटेगरी मधून जनरलसाठी. म्हणजे 4 जागांसाठी विचार केला जातो. तुम्ही जर इथे नो केलं तर तुमचं हे ओपनचं जे वुमन रिझर्वेशन आहे हे होणार तुमचं कॅन्सल. हे जर तुम्ही नाही केलं तर तुमचं कॅन्सल होणार, ओपनच्या महिलांच्या सीट तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी वेळ काही लागतच नाही, फक्त येस ऑर नो करायचं. अर्थात हा प्रश्न टाकायलाच नाही पाहिजे खरं म्हणजे यांनी. प्रत्येक एक्झामला असा प्रश्न का टाकायचा? वुमन आहे तर रिझर्वेशन द्यायलाच पाहिजे, डॉक्युमेंट वगैरे लागत नाही ना, सो कशाला टाकतात? पण हे चुकीचं आहे. तरी पण तुम्ही काळजी घ्या, काही विद्यार्थ्यांना याचा फटका बसलाय, त्यांचं म्हणजे पद गेलेलं आहे, लक्षात घ्या. यासाठीचा एक GR मे 2023 आलाय बघा, मी जे सांगितलं त्यासाठीचा बघा, त्यात काय सांगितलंय त्याचं फक्त हेडिंग मी तुम्हाला दाखवतोय. खुल्या प्रवर्गातील, काय म्हटलं? खुल्या म्हणजेच काय? ओपन प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरिता खुल्या प्रवर्गातील महिला, कोणत्या? खुल्या प्रवर्गात म्हणजे काय? ओपनच्या महिला, ओपन वुमन रिझर्वेशन जर घ्यायचं असेल तर ओपनच्या वुमनला, आणि काय सांगितलंय तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना, म्हणजेच कोणती असू द्या, SC असू द्या, ST असू द्या, NTच्या सगळ्या जागा असू द्या, OBC असू द्या, SEBC असू द्या, SBC असू द्या किंवा EWS असू द्या, ह्या सगळ्यांना यांना काय इथे वुमनचं रिझर्वेशन घ्यायला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्याबाबत NCL यांना लागत नाही, मात्र संबंधित कॅटेगरीच्या महिलांच्या जागेसाठी लागतं बरं का. तुम्ही नीट लक्षात घ्यायचा अर्थ. सो यानुसार फॉर्म भरताना तिथे येस करायचं आहे. आलं लक्षात? हा GR समजला. NCL पण ऍडव्हान्स मी तुम्हाला माहिती सांगतो, NCL कुणालाच लागत नाही, म्हणजे कोणत्या कॅटेगरीला लागतच नाही. भले ते कॅटेगरी मधनं आरक्षण असू दे किंवा ओपन मधनं आरक्षण असू दे, ते लागतच नाही. कोण आहे असं? SC, ST, EWS आणि ओपन यांना NCL ची कुठेच गरज लागत नाही. बाकीच्या कॅटेगरीला मात्र त्यांच्या कॅटेगरीतून आरक्षण घेण्यासाठी NCL लागतं. क्लिअर झालंय? जास्त कन्फ्युजन होत नाहीये. अजून काही प्रश्न असेल कमेंटमध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक कर. चला जाताना परत एकदा सांगू इच्छितो, इग्नाइट अकॅडमीकडनं निरीक्षकाची पण बॅच सेपरेट आहे आणि कार्यकारी सहायकाची 2.0 सेकंड बॅच चालू झाली. अजूनही आपण जर ऍडमिशन घेतलं नसेल, मार्गदर्शनाची गरज असेल तर नक्कीच जॉईन करा, कारण कमी कालावधीत टू द पॉइंट हे घेण्याचं पूर्ण आमची टीम प्रयत्न करते. तुम्हाला पूर्ण तेच देणार आहे, बाकी आवांतर आम्ही देणार नाहीये. जेवढे लेक्चर्स आहे, जेवढे PDF नोट्स, जेवढ्या टेस्ट आहे आणि आपले बुक्स आहेत तेवढेच करा, बाकी काही करायची गरज तुम्हाला पडणार नाही. ऍडव्हान्स बुक्स घेण्याची पण तुम्ही काही गरज नाहीये. इथे टू द पॉइंट शिकणारी सगळी फॅकल्टी, फक्त निरीक्षक बॅच मध्ये तुम्हाला GK GS हे रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल असणार आहे. ओके. आणि ज्या मुलांनी ही बॅच घेतली त्या मुलांसाठी ह्या बॅच मधला जो सेपरेट टॉपिक आहे 50 मार्कांसाठीचा 50%चा, तो मनपा अधिनियम 1888 कमी फीज मध्ये तुम्हाला सेपरेटली आम्ही बॅच दिलेली आहे. तेवढीच बॅच तुम्ही कन्सिडर करा, बाकी काही करायची गरज नाही. काही शंका असेल तर हा नंबर दिला बघा 88882517 या नंबरला कॉल करून माहिती घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.